बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती ही कायम राहणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र चव्हाणांना हे उत्तर दिलेलं आहे। विचारधारेवर फार पूर्वीच युती झालेली आहे असं देखील शिंदेंनी म्हटलं। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं विधान रवींद्र चव्हाणांनी केलं होतं। वर्षा गायकवाड बोलतायत, थेट जाऊया। मध्ये जे त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये जाऊन खाली जे आहे ते त्या ठिकाणी जे खाली जे अधिकारी काम करतात का आम्ही बघितलं की या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसरांना पण काही भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी माहित नाही। आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगतोय की काय करणार, त्यांना सुद्धा काही गोष्टी माहित नाही। त्याबद्दल त्यांना एक प्रबोधन करावं असं आम्ही सांगितलं। आणि या लिस्टमध्ये जी नावं आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय करणार, कलेक्टरांची काय भूमिका एकदा स्पष्ट तरी होऊन जाऊ द्या की तुमची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तुम्ही कशी ही नावं आणणार आहात आणि ह्यांना कसं त्या ठिकाणी जे आहे ते मतदार जे आहे पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मदत करणार आहात। कारण आज पूर्ण किऑस झालाय की डबल स्टार वाली नावं शोध। आता सचिन सावंत साहेब सांगत होते की माझ्या बायकोचं नाव पण दुबार आलेलं आहे, म्हणजे शॉकिंग आहे। त्यांनी फॉर्म पण नाही भरला, मग दुबार नाव आलं कसं? आणि मग ती व्यक्ती जेव्हा मतदारांना जाईन तिला सांगितलं की तुमचं नाव दुबार आलेलं आहे, मग त्या व्यक्तीने तिथे लिहून देणं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे पूर्णपणे त्या मतदाराला जे कन्फ्यूज किंवा जे त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण किंवा एक टेन्शनचं वातावरण त्या ठिकाणी होईल, जे बरोबर नाहीये। त्यामुळे आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत की ही दुबार नावं आली त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या संदर्भामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी डायरेक्शन देतील का आणि ही दुबार नावाची यादी आम्हाला प्राप्त होईल का, जनतेला प्राप्त होईल का? 50 ते 60 हजार धारावी म्हणजे मतदार जे आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर झालेले आहेत किंवा त्यांची कन्फ्युजन आहे, तर त्याला कसं सुधार करू? फक्त धारावीच नाही तर दहिसरच्या काही ठिकाणी झालेले आहे। मी मधल्या काळात बघितलं की त्या अंधेरी पश्चिम मध्ये झालेलं आहे, पूर्वेमध्ये झालेलं आहे, कांदिवलीमध्ये झालेलं आहे। आणि या सगळ्या ठिकाणावर आम्ही तक्रार बघितली की म्हणजे वॉर्ड मधल्या, आता अमीन भाई पण तेच सांगत होते त्यांच्यामध्ये पण आता तुम्हाला माहिती आहे की 9 वर्षापासून वॉर्डची कुठलीही रचना बदललेली नाहीये। खरं तर मला अपेक्षा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक 3 महिन्यांनी जे आहे या मतदार याद्या डिक्लेअर व्हायला पाहिजे, पण जवळपास ऑक्टोबर 2024 पासून जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची मतदार यादी डिक्लेअर झालेली नाही। आणि त्यामुळे लोकांचे जे नावं आहेत ती एका विभागात, हा 9 वर्षापासून एक वॉर्ड आहे, पण ह्याची नावं जी आहेत 7,000 ते 10,000 नावं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेली आहेत। आज आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि अशा तऱ्हेचं जर सुमोटो सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा अशा तऱ्हेची तक्रार आली तर त्या ठिकाणी तिथले असलेले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी कारवाई करायची आणि ती नावं जी आहेत त्या मतदारसंघात घेण्यासंदर्भामधलं मला वाटतं त्यांच्या माध्यमातून गाईडलाईन गेलेले आहेत। मी अपेक्षा करते की त्या संदर्भामधली कारवाई येणाऱ्या काळात होईल। आता अमीन पटेल जे आमचे बोलतील आज एक मिनट थांबा। आज वर्षा गायकवाड़ मुंबई कांग्रेस की अध्यक्षा, उनके सामने ज्योति गायकवाड़, हम सचिन सावंत नगर सेवक, स्टेट इलेक्शन कमिश्नर। तर बाळासाहेब अटलजींनी केलेली युती ही कायम राहणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। 2 तारखेपर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं होतं। निलेश राणे काय बोलतायत सर, तुमचं स्पष्टीकरण द्या। निलेश राणे काय बोलतायत सर? निलेश राणे काय बोलतायत? निलेश राणे म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। चला, खोटा आहे, ठीक आहे। बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारांवर, विचारधारेवर युती झालेली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहील। किती वेळ थांबायचा? फॉर्म भरायचे दिवस आले होते म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि हे रोज टंगवायचे, आज उद्या बघू, परवा बघू, मग ह्यांचे कोणतरी बाहेरचे येणार, आतमधले येणार, आजूबाजूचे येणार। आम्ही काय सगळ्यांना भेटत बसायचं की काय? पण स्थानिक पातळीवर ही युती तुटलेली नाही। एकाच व्यक्तीमुळे ही युती तुटली, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलंय। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर मी बोलेन, याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे धमकी द्यायची तर सरळ द्या ना, सरसकट सगळ्यांना। कोडवर्डमध्ये धमकी नसते। पण तरी मला असं वाटतं की हा जो हिंदुत्वामध्ये हा जो काय एक गट्टा आहे, ही युती जी झालेली आहे आयडिओलॉजीसाठी झालेली आहे, 1-2 व्यक्तीमुळे तुटू नये किंवा मला जिथे माघार घ्यायला सांगतील, मी सन्माननीय फडणवीस साहेबांचा टाइम देखील मागणार आहे निवडणूक झाल्यानंतर। मी सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा पण टाइम मागणार आहे।
हे सगळं झाल्यानंतर की साहेब काय एकदा मिटून टाका ना, कार्यकर्त्यांचं आपण नुकसान करतोय.